नमस्कार. जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड आयोजित करत आहेत रामनवमीच्या निमित्त संस्कृत रामरक्षा स्तोत्र पठण व त्याचा मराठी अर्थ। आज आपण सौ वीणाताईंकडून ऐकणार आहोत। मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। सौ वीणाताई जोशी आदिशक्ती गुरुकुलच्या गेली 6 वर्ष अध्यक्ष असलेल्या या संस्कृत मध्ये ग्रॅज्युएशन आहे। मी त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करते व त्यांचे स्वागतही करते। तसेच सर्व आदिशक्तींचे पण मी या कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार. आदिशक्तीच्या सर्व असलेल्या संस्थापिका सौ चारुशीलाताई, आदिशक्ती गुरुकुल परिवाराच्या कार्यकारिणी आणि मार्गदर्शक सदस्य आणि आजच्या झूम मीटिंगला उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा सविनय सादर प्रणाम। सध्या श्री प्रभू रामचंद्रांचं नवरात्र सुरू आहे। या पर्व काळामध्ये आपण प्रभावी व दिव्य अशा रामरक्षा स्तोत्राचं नित्य पठण करीत आहोतच। हे पठण एकाग्रतेने करत असताना सुद्धा या स्तोत्राचा मराठी भाषेत जर अर्थ समजला तर या स्तोत्र पठणाचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल असं मला का कोण जाणे वाटलंय आणि मी हे पाऊल उचलले आहे। हा अर्थ सांगताना मी शब्दशः अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यात जर काही त्रुटी राहिल्या तर आपण सर्व सांभाळून घ्याल ही अपेक्षा आहे। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। मी आताच तुम्हाला म्हणाले की का कोण जाणे स्तोत्र म्हणत होते आणि ते स्तोत्र म्हणून झाल्याच मी म्हणाले सगळ्यांना की आपण असं करूया का की या स्तोत्राचा अर्थ घेऊया का। पुन्हा क्षणभर वाटलं की आपण व्यवस्थित सांगू शकू का, पण आपलेच आहेत सगळ्या जणी, त्यामुळे काहीही हरकत नाही, सांगूया। तर सुरुवात आपण करूया। कुठलंही स्तोत्र म्हटलं की त्या स्तोत्राची देवता असते, त्या स्तोत्राचे ऋषी असतात, त्या स्तोत्राचं किलक असतं। ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्तोत्र कुठलंही घ्या तुम्ही, अथर्वशीर्ष घ्या, श्री सूक्त घ्या, विष्णू सहस्रनाम घ्या की रामरक्षा घ्या, नित्य स्तोत्र म्हटलं की ही सगळी नित्य स्तोत्रे आहेत। तर आपण सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। बघा, अगदी घरातलं छोटस काहीतरी असलं, अगदी आपण हरतालिकेची पूजा करतो तरी सुद्धा विड्याच्या पानावर सुरुवातीला गणपतीची स्थापना, पैसा ठेवून गणपती, सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करतो, हो की नाही, सगळ्यांना माहितीये। तर अशी सर्वारंभी आपल्याला माहितीये की जो सुखकर्ता आहे, जो दुःखहर्ता आहे, अशा गणपतीची आपण सगळ्यांनी गणपतीला नमस्कार करूया। आणि मी आता कुठल्याही हे म्हणताना माझा नमस्कार असं नाही म्हणणार, आपण सगळे मिळून करतोय म्हणून आपला नमस्कार असं म्हणणार आहे। श्री गणेशाला आपण सगळेजण नमस्कार करूया। श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य, कसं आहे हे की हे स्तोत्र रूपी मंत्र आहे। ह्या
रामरक्षेतला एक एक शब्द जो आहे तो मंत्र स्वरूप आहे. आणि बुध कौशिक ऋषी ही श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी ही षटकोनाचा श आहे. ऋषी ही ऱ्हस्व घ्यायचा आहे, ऋषी ही म्हणून थांबायचं आहे की बुध कौशिक ऋषी या मंत्राचे द्रष्टा आहेत. श्री सीता रामचंद्रो देवता. कोण आहे या मंत्राची देवता? श्री सीताराम ही मंत्राची देवता आहे. अनुष्टुप छंद हा. बघा, स्तोत्र म्हटलं की गेय आलं, गेय म्हटलं की छंद आला, हो की नाही? की कुठल्या छंदामध्ये? तर अनुष्टुप छंदामध्ये हे स्तोत्र गायलेलं आहे. सीता शक्ती ही काय आहे? या मंत्राची शक्ती सीता आहे. सीतामाई या मंत्राची शक्ती आहे. श्रीमद, श्री म्हणायचं, श्री नाही म्हणायचं. केव्हाही म्हणताना श्री श अधिक रीच आला पाहिजे, स अधिक री नाही म्हणायचं कुठेच म्हणताना. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री श्रीमद हनुमान कीलकम. कीलक, कीलक म्हणजे काय? कीलक म्हणजे किल्ली किंवा चाबी. कोणी कोणी चाबी म्हणतं, कोणी किल्ली म्हणतं, हो की नाही? आता बघा, एखादं कपाट आहे आणि ते कपाट बंद आहे, त्याच्यात खूप अमूल्य वस्तू ठेवलेल्या आहेत, पण ते बंद आहे. काय उपयोग हो? मग जेव्हा ते उघडायचं म्हटलं की त्याला किल्लीची गरज आहे की नाही? आणि हे रामरूपी जे कपाट आहे हे उघडायचं म्हटलं तर आधी हनुमान रूपी किल्ली पाहिजे, हो की नाही? आधी हनुमंताला नमस्कार करून शरण जाऊन मग पुढे आपण हे स्तोत्र करणार आहोत. असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की रामरक्षा म्हणताना आधी भीमरूपी म्हणा, किंवा कोणी कोणी असं म्हणतात, आता प्रत्येक गोष्टीत पाठभेद असतात बघा. कोणी म्हणतं की स्तोत्र म्हणून झाल्यानंतर म्हणा. एकूण एकच आहे, त्याने काही रामरायांना राग येणार नाहीये, त्याचं का आधी म्हटलं माझं का नंतर, असं नाही होणार. पण एकंदरीत जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा भीमरूपी आपण सुद्धा रोज घेतोच आहे. तर हे हे कीलक आहे. आणि श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग हा. अशा या रामचंद्रांचा त्यांनी प्रसन्न व्हावं आपल्यावर, ह्यासाठी आम्ही सर्वजण या स्तोत्राचे पठण करीत आहोत. पुढे जाऊया. अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बध्य पद्मासनस्थं. ध्याये दाजानुबाहुं. कशा आहेत? बाहू कशा आहेत भगवंताच्या? की ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. अहो, गुडघ्यापर्यंत लांब आहे हे जरी एक सौंदर्याचं लक्षण असलं तरीही या संपूर्ण विश्वाचा सगळे चालक मालक पालक असलेले भगवंत आहे, की संपूर्ण विश्वाचा योगक्षेम ज्यांना चालवायचा आहे त्यांच्या बाहू या कल्याणकारीच असणार आहेत. त्यामुळे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे, आणि ज्याने धृत शरधनुषम, की ज्याने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे, आणि बद्ध पद्मासनस्थम. आता बरेच लोक योगाचं तर आता काय 21 जून जसा सुरू झालाय तसा योग सगळ्यांना माहित झालेला आहे, हो की नाही? तर त्यामुळे की बद्ध पद्मासनामध्ये ज्यांनी बसलेले, जे आसन घालून बसलेले आहेत असे, हे सगळं भगवंताचं वर्णन आहे. आणि पीतम वासो वसानम. कसं आहे? त्यांनी पिवळं वस्त्र, आता पिवळं वस्त्र म्हणजे काय? पितांबर ज्यांनी परिधान केला आहे असे. आणि वामांकारूढ सीता. वाम म्हणजे डावा, आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतामाईच्या मुखकमलम मिलल लोचनम नीरदाभ. बघा, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे भगवंतांची दृष्टी लागलेली आहे. आणि नीरदाभम, नीर म्हणजे काय? पाणी, आणि दाभम म्हणजे भरलेलं, पाण्याने भरलेले नभ. आता मला सांगा, पाण्याने भरलेले नभ म्हणजे आपण बघा, साधं आपण आभाळाकडे बघतो, आभाळ आलंय म्हणतो,
आभाळ आलंय. आलंय म्हणजे काय, की आभाळाचा रंग काळपट काळपट झालेला असतो आणि आता पाऊस पडणार आहे. पाण्याने भरलेले नभ जे असतात ते आपण म्हणतो नीरदाभम. तर त्याप्रमाणे की पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे, म्हणजे काय की श्यामवर्ण अशी ज्यांची कांती आहे असे, आणि नाना अलंकार दीप्त. कशा आहे, त्यांनी अनेक अलंकारांनी आपला देह सुशोभित केलेला आहे. दधतो मुरु जटा मंडनम रामचंद्रम. कशा आहेत, जे असं जटामंडळ त्यांचं कसं आहे, रामचंद्रांची डोळ्यापुढे मूर्ती आणा की छान मोठ्या मोठ्या जटा अशा धारण केलेल्या आहेत. अशा प्रभू रामचंद्रांचं आपण आता ध्यान करणार आहोत. अशा तऱ्हेने आपण त्यांचं ध्यान केलं आणि पुढे जाऊया. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. चरितम, आता बघा, अहो आपण म्हणतो हे भगवंताचं चरित्र. काय 36 श्लोकांमध्ये झालं रामाचं सगळं चरित्र संपलं? नाही. शतकोटी प्रविस्तरम, की श्री रघुनाथाचं, या रामचंद्राचं चरित्र जे आहे ते किती आहे, 100 कोटी श्लोकां इतकं विस्तृत आहे. आणि त्यातला एकैक अक्षरम पुंसा, कसं आहे, एक एक अक्षर त्यातलं मनुष्याच्या महापातक नाशन, मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणार एक एक अक्षर आहे. किती सामर्थ्यवान स्तोत्र आहे बघा, की एका एका शब्दामध्ये, एका एका अक्षरामध्ये महान असं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. असं हे प्रभावी स्तोत्र आहे. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनम. कसे आहे, राजीव लोचन, नील कमलाप्रमाणे. हलक्या निळ्या रंगाचं जे कमल असतं त्याचा जसा निळा म्हणजे थोडासा आपण म्हणतो ना असा थोडासा काळपट असा, म्हणून श्यामवर्ण अशा, आणि कमळासारखे राजीव लोचनम, कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्लित असे ज्याचे डोळे आहेत असे. जानकी लक्ष्मणोपेतम, कोण आहे, त्यांच्या बरोबर सीतामाईचं सानिध्य आहे आणि बरोबर लक्ष्मण सुद्धा आहे, बंधुराज सुद्धा आहेत. जटा मुकुट मंडितम, कशा आहे, त्या ज्या जटा आहेत ना, त्या जटामुळे जणू काही एक प्रकारचा मुकुट झाला आहे आणि तो सुशोभित असा झालेला आहे. डोळ्यापुढे आणा सगळं, डोळ्यापुढे आणा की कसं वाटतं बघा. सासी तूण धनुर्बाण पाणिन्नक्तं चरांतकम. सासी तूण, बघा काय आहे, की त्यांच्या एका हातामध्ये काय आहे, धनुर्बाण, त्यांच्या हातामध्ये खड्ग आहे, पाठीला बाणांचा भाता आहे. डोळ्यापुढे फक्त मूर्ती आणा तुम्ही की लगेच लक्षात येईल. आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण, की काढायचा आणि मारायचा, अशी राक्षसांचा नाश करणारे. सासीतूण धनुर्बाणम पाणीम नक्तम चरांतकम स्वलीलया. अहो भगवंत आहेत ते, त्यांना कशाला कुणाची गरज आहे, की ज्यांना कुणाचीही स्वलीलया, स्वतः भगवंताने स्वतः फक्त या संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी धर्म संरक्षणार्थाय संभवामी युगे युगे, की या संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी, या धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक अवतार धारण केलेले आहेत. आणि त्यामधला हा प्रभू रामचंद्रांचा हा अवतार, की जो स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम मजम विभुम, कसे करणारे, ते संपूर्ण पातकांचा नाश करणारे आणि सर्व कामना पुरवणारे असे भगवंत या स्तोत्र असे भगवंत आहेत. तर त्यांच्या या स्तोत्राचं सुज्ञ माणसाने पठण हे केलंच पाहिजे. पुढे जाऊया. राम रक्षा पठेत प्राज्ञ पापग्नी सर्व कामदाम. कसे आहेत, रघुकुळामध्ये जन्माला आलेले, रघुराजाच्या वंशामध्ये जन्माला आलेले भगवंत सर्व कामदाम, माझ्या आणि
शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा. रघुराजाच्या कुळात जन्माला आलेले राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो. भगवंताला आपण आपल्या संपूर्ण देहाच्या रक्षणाचं रक्षण कर असं सांगतोय. हे सर्व कामदाम शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मज. भालम म्हणजे काय की कपाळ. दशरथ पुत्र दशरथात्मज, आत्मज दशरथाचे पुत्र असलेले राम माझ्या कपाळाचं रक्षण करो. आमच्या कपाळाचं रक्षण करो. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. कौसल्य, आता बघा ही सगळी विशेषण आहेत. जसे दशरथ नंदन आहे तसे कौसल्या राणीचे पुत्र आहे. कौसल्येयो दृशो पातु, आणि त्यांनी काय करायचं, दृशो, त्यांनी माझ्या दृष्टीचं, माझी दोन्ही डोळ्यांचं रक्षण करो. जे कौसल्येचे पुत्र आहेत राम, त्यांनी माझ्या दोन्ही डोळ्यांचं रक्षण करो. घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्रिवत्सलहा. बघा, आणि विश्वामित्र प्रियश्रुती. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य जे ते रामराय आहेत. आणि त्यांनी माझ्या श्रुतौ, त्यांनी माझ्या दोन्ही कानांचं रक्षण करो. बघा, यज्ञाचं रक्षण करणार आहे. घ्राणम पातु, मख म्हणजे काय, यज्ञ. मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारे, यज्ञाचे रक्षण करणारे राम, त्यांनी माझ्या नाकाचं, घ्राणेंद्रिय म्हणतो की नाही आपण, तर माझ्या नाकाचे संरक्षण करो. आणि मुखम सौमित्रिवत्सलहा, कसंय की बंधू लक्ष्मणावर अतोनात प्रेम करणारे राम माझ्या मुखाचं रक्षण करो. बघा, एक अवयवांची मागणी केलेली आहे भगवंताजवळ. जिव्हा विद्यानिधी पातू कंठम भरत वंदितहा. सर्व विद्या धारण करणारे भगवंत येत होते की ज्यांच्या निश्वासातून वेदांची निर्मिती झाली भगवंताच्या, तर तिथे काय कमी आहे कशाची, सांगा मला. सर्व विद्या धारण करणारे राम माझ्या जिभेचं रक्षण करो. जिव्हा म्हणजे जीभ. कंठम भरत वंदितहा, कसं आहे, भरताने ज्यांना वंदन केलं आहे अशा रामराय माझ्या कंठाचं रक्षण करो. स्कंधौ दिव्यायुध पातु. स्कंध म्हणजे खांदे. दिव्यायुध पातु, अशी दिव्य अशी शस्त्रे ज्यांच्यापाशी आहेत असे रामराया माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करो. आणि भुजौ भगने शकार मुखहा, कसं आहे की दोन्ही खांद्यांचं रक्षण झालं, मग शिवधनुष्याचं, आता शिवधनुष्य सगळ्यांना माहितीये, सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्य घेऊन जो काय मारला बाण आणि सीतामाईला आपलंस करून घेतलं, तेव्हा त्या सीता स्वयंवरा प्रसंगी की ज्यांनी तो बाण भंग केला असे राम, त्यांनी माझ्या दोन्ही बाहूंचं रक्षण करो. त्यांनी भुजौ म्हणजे बाहू रक्षण करो. करौ सीतापती पातु. करौ, कर म्हणजे हात. सीतेचा पती राम माझ्या हातांचं रक्षण करो. हृदयं दामजग्नजित. दामजग्न, आता जमदग्नीचे पुत्र परशुराम, त्यांना जिंकणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. मध्यम पातु खरध्वंसी. मध्यम पातु, बघा, मध्यम खर नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाचा भगवंतांनी श्रीरामरायांनी त्यांचा संहार केला आणि खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे राम माझ्या मध्यम पातु, मध्य भागाचं, शरीराच्या मध्य भागाचं रक्षण करो. आणि नाभिम जांभवदाश्रय. नाभिम य म्हणायचं आहे, नाभी, कारण पुढे ज आलेला आहे. नाभी जांबवदाश्रया,
जांबवंताला आश्रय दिला रामांनी, आणि ते राम की ज्यांनी जांबवंताला आश्रय दिला त्यांनी माझ्या नाभीचं म्हणजे माझ्या बेंबीचं संरक्षण करोत. सुग्रीवेश कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभु. सुग्रीवाचे स्वामी राम, आणि त्यांनी काय करावं? कटी म्हणजे कमरेचं रक्षण करावं. सुग्रीवाचा स्वामी जो राम त्याने माझ्या कमरेचं रक्षण करावं. सक्थिनी हनुमत प्रभु, हनुमंताचा प्रभू राम की त्यांनी माझ्या दोन्ही जंघांचं रक्षण करावं. उरु रघुत्तम पातु रक्षक कुल विनाशकृत. कसे आहेत? की राक्षस कुळाचा विनाश करणारे रघुकुल श्रेष्ठ राम की त्यांनी माझ्या उरु म्हणजे मांड्यांचं रक्षण करो. जानुनी सेतकृत पातु जंघे दशमुखांतकः. जानुनी समुद्रावर गेले, सीतामाईच्या शोधासाठी गेले, आणि तेव्हा सेतू बांधणारे राम, सेतू बांधा रे सागरी. आता रामायण होणारच आहे सगळं आपल्याकडे, हो की नाही? तर तेव्हा ते जे राम आहेत त्यांनी माझ्या जंघे दशमुखांतका माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करो. पादौ बिभीषण श्रीधा, दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांचं रक्षण करो. आणि बिभीषणाला पादौ बिभीषण श्रीधा, श्री म्हणजे ऐश्वर्य, बिभीषणाला राजलक्ष्मी देणारे राम माझ्या दोन्ही पावलांचं पातू माझ्या दोन्ही पावलांचं रक्षण करो. असं आणि संपूर्ण अशा तऱ्हेने हे सर्वांना आनंद देणारे जे रामराय आहेत त्यांनी प्रभू रामचंद्रांनी आमच्या संपूर्ण शरीराचं रक्षण करावं. पुढे जाऊया. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. बघा, प्रत्येक स्तोत्र असतं. स्तोत्र आधी सुरुवातीला प्रस्तावना असते, त्यानंतर स्तोत्र असतं, आणि त्यानंतर त्याची थोडी फलश्रुती असते की या स्तोत्रापासून आपल्याला काय फायदे होणार आहेत, काय मिळणार आहे. आता हा श्लोक फलश्रुतीचा श्लोक म्हणा याला. कारण काय? एताम राम बलोपेताम, की याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने रक्षायस युक्त असलेल्या या रामरक्षेत्राचं जो कोणी पुण्यवान राम बलोपेताम रक्षायस सुकृती पठेत, की जो रामरक्षेचं जो पुण्यवान मनुष्य पठण करील, सचिरायु सुखी पुत्री. कसा होईल तो? दीर्घायुषी होईल, सुखी होईल, पुत्रवान होईल, विजयी. आणि एवढं सगळं असूनही विनय मात्र त्याच्या जवळून जाणार नाही. तो विनयी राहील, सर्व कार्यात विजय मिळवणारा आणि अत्यंत विनय संपन्न असा राहील. पाताल भूतलौ व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. पाताल भूतलौ व्योम. बघा, म्हणजे या रामरायांनी रक्षण केलेल्या जो कोणी स्त्री असो पुरुष असो, जो कोणी या रामरक्षेचं पठण करेल त्या मनुष्याला पाताल भूत लव्योम, की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ त्रिलोक ज्याला म्हणतो आपण, त्यात संचार करणारे जे कपटी लोक आहेत. आता दोन्ही अर्थाने आहे हे. ते लोक काय त्यांनी म्हटलंय? न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभिः, की ते कपटी डोळ्यांनी सुद्धा पाहू शकत नाही. आता अगदी शब्दशः अर्थ जरी असा असला तरी बघा, पाताळात आपण कोरोनाची परिस्थिती सगळ्यांनी अनुभवली आहे, की या व्हायरस
आता दुसरं काही सापडलं नाही डॉक्टरांना की व्हायरल आहे हे म्हणणं खूप सोपं झालेलं आहे. एकदम व्हायरल आहे म्हटलं की सुटले ते. आपण मात्र कचाट्यामध्ये ही टेस्ट करू का ती टेस्ट करू का ती टेस्ट करू. तर असे जे या सांसर्गिक म्हणा किंवा हे वातावरणातून होणारे व्हायरल जे असतात, तर चरकसंहिता असा जो आयुर्वेदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्येही दिलेला आहे की ही जी जुनी सगळी स्तोत्र आहेत, की जी सगळी स्तोत्र ही 1000, 2000, 5000 वर्षापूर्वीची स्तोत्र आहेत आणि या स्तोत्रांमध्ये ह्या व्याधींवर उपचार होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे की आपण म्हणतो सगळ्या की रोज रामरक्षा म्हटली पाहिजे. तर रामरक्षा हे आपलं कवच आहे. जसं की रामाने रक्षण केलेल्या म्हणजे स्वतः आपण रामरक्षा म्हणत असल्यामुळे आपण त्याच्याकडनं रक्षित आहोत. तर त्याला पाताळ, भूमी आणि आकाशात संचार करणारं आपण बघा, साधं खूप भीती वाटली तरी राम 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 येतं तोंडामध्ये, हो की नाही? किंवा अगदी बाळ जरी रडून उठलं तरी रामरक्षेचं पाणी द्या त्याला, तीर्थ द्या त्याला, रक्षा लावा त्याला, म्हणतो की नाही? त्याच्या मागे हेच आहे की रामरायांना बघून सगळी पळतात, हो की नाही? रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. बघा, रामेति रामभद्रेति, राम, रामचंद्र, रामभद्र अशा नावाने श्रीरामांचं स्मरण करणारा माणूस कधी राम म्हणा, कधी रामचंद्र म्हणा, कधी रामभद्र म्हणा, केव्हाही पापाने लिप्त होत नाही. रामचंद्रेति रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण नरो न लिप्यते पापैर. त्याला केव्हाही पापाने तो माणूस लिप्त होत नाही. भुक्तिम मुक्तिम च विंदती, की त्याला सगळे उपभोग मिळून तो शेवटी मोक्षाला प्राप्त होतो. या पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून सुटून त्याची मोक्षाला प्राप्ती होते. जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः. बघा, जगज्जैत्रेक मंत्रेण, सर्व जगाला संपूर्ण जगाला जिंकणारा जो मुख्य मंत्र आहे की तो कोणता आहे? रामनाम. म्हणतात काही नाही झालं ना तर फक्त रामनाम घ्या. मग तुम्ही राम राम म्हणा, नाहीतर श्रीराम जय राम जय राम जय जय राम म्हणा. की त्या मंत्राने अविरक्षित असलेला मंत्र येतो की त्याचा जरी ताईत घातला, या कंठे धारयेत तस्य, त्याचा जर ताईत गळ्यामध्ये घातला तर तो सर्व सिद्धी करस्था सर्व सिद्धया, त्या व्यक्तीला सगळ्या सिद्धी सहज हस्तगत होतात. वज्रपंजर नामेद यो राम कवच स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. बघा, इंद्राचा म्हणजे वज्राचा पिंजरा. आता बघा, आपण साधं सरळ डोळ्यापुढे आण की एखादा छानसा पोपट आहे पण त्याला पिंजऱ्यात ठेवलेला आहे. पिंजऱ्यात ठेवलं म्हणजे काय आहे होतो? संरक्षक आहे तो, तिथून मिठू मिठू करतोय पण आपण काही त्याला हात लावू शकतो का? नाही, कारण तो पिंजऱ्यात आहे आणि तो उडू पण शकत नाही. तसं हे रामकवच आहे. वज्र पंजर म्हटलेलं आहे त्याला, की राम कवच हे रामरक्षा स्तोत्र असल्यामुळे यालाच वज्रपंजर हे नाव दिलेलं आहे. वज्रपंजर नामेद यो राम कवच स्मरेत. हे जो कोणी स्मरण करतो. आता तुम्ही आपण जेव्हा म्हणतो की म्हणणं जितकं महत्वाचं आहे तितकं श्रवण महत्वाचं आहे. आज माझं म्हणणं झालं नाही, कामामध्ये होते, लावून दिलं आणि ऐकलं तर तेवढंच पुण्य आहे, कमी पुण्य नाहीये. त्यामुळे त्याचं स्मरण करा किंवा गायन करा. तर ते सारखंच आहे. अशी तर आपण त्याचं बघू. वज्र पंजर नामेद यो राम कवच स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्रम लभते जय मंगलम. जो असं करतोय, जो त्या स्तोत्राचं पठण करतोय, तो त्याचं सगळ्या ठिकाणी त्याला जय मिळतो. सर्वत्र लभते जय मंगलम. त्याचं नेहमी
कल्याण होतं. त्याचं कधीही अकल्याण होत नाही, त्याचं कायम भलंच होतं. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिकः. बघा, आदिष्टवान. आता ही रामरक्षा जी आहे ना, ती कोणी केली? शंकरांनी सांगितली. आणि शंकरांनी बुध कौशिक ऋषींना केव्हा सांगितली? आदिष्टवान यथा स्वप्ने, स्वप्नामध्ये सांगितली बघा. शंकराने बुध कौशिक ऋषींना स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली आणि तथा लिखितवान प्रातः, ती त्यांनी असं नंतर लिहू आपल्यासारखं, जाऊ दे काय काहीतरी सांगितलं होतं खरं, तसं नाही, तर जशीच्या तशी त्यांनी सकाळी तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिकः, बुधकौशिक ऋषींनी ती सकाळी जशीच्या तशी लिहून काढली आणि त्यांनी लिहून काढली म्हणून ती आपल्यापर्यंत आली. ओके. आराम कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान सन प्रभुः. आता ही रामाची स्तुती आहे बघा. ओके नाही, की श्रीराम कल्पवृक्ष आहेत जणू काही, की असं आपण मनात चांगल्या इच्छा केल्या तर भगवंत हे कायम पूर्ण करणारे आहेत. आपण म्हणतो बघा, ताईंचं ऑपरेशन व्हायचं होतं, आपण सगळे म्हणत होतो ताईंना लवकर बरं वाटलं पाहिजे, ताईंना लवकर बरं वाटलं पाहिजे. मनस्वी केलेली इच्छा आणि चांगल्या गोष्टींच्या मागे भगवंत हे आहेतच आहेत. याचं असं होऊ दे, याचं तसं होऊ दे, तिथे भगवंत कधीही साथ देणार नाहीत. पण कुणाचंही चांगलं होऊ दे म्हणून हे कल्पवृक्षाचे सुंदर बगीचे आहेत जणू काही. आराम कल्पवृक्षाणाम विरामस सकलापदाम. आणि ते कसे आहेत? अभिराम स्त्रीलोकांना. आता त्रिलोक म्हणजे भगवंत हे आपत्ती घालवणारे आहे. आणि श्रीमान सनक प्रभू कसे आहेत ते, की आणि संपूर्ण त्रैलोक्यामध्ये मनोहर असा तो राम जो आमचा प्रभू आहे. भगवंत हे आपले प्रभू आहेत, मालक आहेत, चालक आहेत आणि पालक सुद्धा आहेत. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ. कसे आहेत? तरुण आहेत वयाने, रूप संपन्न रूपवान आहेत, सुकुमारो सुकुमार आहेत आणि महाबलौ अतिशय बलवान आहेत. पुंडरीक, पुंडरी म्हणजे काय? कमळ. आणि पुंडरीक विशालाक्षो, अक्ष म्हणजे डोळा. कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेले भगवंत, कमळाप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, कमळ पाखरी आपण बघितली, नवकमलदल. कमल सुद्धा कसं ते नवकमलदल, की जे नुकतंच उमललंय, अगदी ताज ताज आहे, अशा कमळाप्रमाणे नेत्र असलेले भगवंत. आणि पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो, कशा त्यांनी वल्कल धारण केलेली आहे. आणि कृष्णाजिनांबरो, कृष्णाजिन हीच वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत. फलमूलाशिनौ दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ. कसंय? कंद मूळ फल खाणारे, भक्षण करणारे आहेत. पिझ्झा नव्हता तेव्हा, त्यामुळे पिझ्झा खाणारे नाही, बर्गर खाणारे नाही, तर कंद मूळ खाणारे, भक्षण करणारे, जितेंद्रिय, की ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे, असे ब्रह्मचारिणो, की जे ब्रह्मचारी तपस्वी आहेत असे. आणि ब्रह्मचारिणो पुत्रौ दशरथस्त्रेतौ. कसे आहेत ते? की रघुकुळातल्या दशरथाचे पुत्र असलेले. दशरथस्त्रेतौ भ्रातरौ राम लक्ष्मण. आता कसं आहे की फक्त रामच नाही, रघुकुळातील प्रमुख असे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण हे दोघही बंधू आमचं सगळ्यांचं रक्षण करोत. आणि पुढे घेऊया आपण आता. आतसज्ज धनुषा. बघा, आता इथे हा श्लोक जो आहे ना, तो हा थोडासा कठीण श्लोक म्हणायचा, किंवा म्हणण्याच्या गर्दीत इथे थोडी चूक होण्याची शक्यता आहे. आतसज्ज धनुषा विशुस्पृशा
विशुस्पृशा. बघा, हा 20वा श्लोक जो आहे हा थोडा कठीण आहे. आतसज्ज धनुषा विशुस्पृशा. विशुस्पृशूवर सहज आघात घ्यायचा आहे. विशुस्पृशा वक्षया शुगनिसंग संगिनौ. कसे आहे ते? सज्ज धनुष्य हाती धारण केलेले आहे. आणि बाणांना म्हणजे हस्तस्पर्श करणारे, बघा भाता भरलेला आहे बाणांनी आणि पटकन घेऊन मारण्याची पूर्ण तयारी. अक्षय बाणाचे भाते बाळगणारे राम लक्ष्मण माझ्या म्हणजे माझ्या रक्षणाकरता, रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रत पथी सदैव गच्छता. बघा, जिथे भगवंताचा मार्ग आहे तिथे तो सन्मार्गच असणार आहे. तिथे तो कधीही वाईट मार्ग असू शकत नाही. आणि म्हणून हे मागणं आहे की बाबा तुझ्या मागोमाग जाऊ दे, तुझ्या मागे माग. म्हणजे काय? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हो की नाही? की तुझ्या मागोमाग जाऊ दे आणि त्याच्यामुळे माझ्या मार्गामध्ये नेहमी तू पुढे चालत राहा. आणि त्याच्या मागे आम्हाला येऊ दे. सन्नद्ध कवची खडगी चाप बाण धरो युवा. बघा, निरंतर सज्ज असलेला आहे, सन्नद्ध. आणि कवच आहे अंगामध्ये. कवच घातले, कवच आहे. कारण कवच म्हणजे काय? की जे चिलखत असतं ते घातलेलं आहे. कवची खडगी, की ज्यांनी हातामध्ये खडग घेतलेला आहे. चाप बाण धरो युवा, की त्याने हातामध्ये खडग घेतला आहे, धनुष्य बाण धारण केलेला आहे. गच्छन मनोरथोस्माकम रामम पातु सलक्ष्मण. बघा, आपलं जणू काही हाती खडग आणि धनुष्य बाण धारण केलेलं आहे. आणि जणू काही असं मूर्तिमंत मनोरथच आहे की लक्ष्मणासह गमन करणारा हा राम हा कायम आमचं रक्षण करणार आहे. पातु सलक्ष्मण. दोघही. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली. काकुस्थ पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. कसे आहे? आनंद देणारे आहे सगळ्यांना. दशरथाचे पुत्र आहेत, शूर आहेत. दाशरथी शूरो, कसे? शूर आहे. आणि लक्ष्मणानुचरो बली. लक्ष्मण कसे आहे? त्यांचे सेवक आहेत. लक्ष्मण भगवंताचे सेवक आहे, बंधू आहेत. पण जणू त्यांची सेवा करण्यामध्ये एवढे गडलेले आहेत की जणू त्यांचे सेवक आहेत. आणि बलवान. आणि काय आहे की काकुत्स्थ. आता कुकुत्स हे कुळ आहे आणि त्या कुळामध्ये उत्पन्न झालेले म्हणून काकुत्स्थ. कुकुत्स्थ हे कुळ आहे आणि त्या कुळामध्ये जन्माला आलेले म्हणून काकुत्स्थ पुरुष. कसे आहेत ते? महापुरुष आहेत आणि पूर्ण ब्रह्म आहेत. कौसल्येयो रघुत्तम. कौसल्या तनय आहे. हो की नाही? की भगवंत कसे आहेत? कौसल्य सुद्धा. किती किती विशेषण आहेत बघा भगवंताची. आणि त्यामुळे वेदांत वेद्यो यज्ञेशः. बघा, वेदांतामध्ये असं यज्ञाचा म्हणजे भगवंताला यज्ञाचा स्वामी म्हटलंय. बघा, यज्ञ सुद्धा आता अश्वमेध म्हणा, वाजपेय म्हणा, हे जे यज्ञ आहेत ते सुद्धा भगवंत स्वरूप आहेत. त्यामुळे पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. कसे आहेत ते? वैभव संपन्न आहेत आणि अतुल पराक्रमी आहेत. आणि श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या म्हणजे अश्वमेध यज्ञाच्या. बघा, इत्येतानि जपन नित्यम. म्हणजे ह्यांचा भगवंताचा जप नित्य करणाऱ्याला अश्वमेधाधिकम पुण्य. अश्वमेध यज्ञाचं जे पुण्य आहे त्या पुण्याहून अधिक पुण्य लाभतं. यात संप्रात मोतीन संशय. यात संशय नाही असं हे वीणा जोशी नाही सांगत, हे शंकरांनी सांगितलेलं आहे. हे शंकरांचं अभिवचन आहे की अश्वमेध यज्ञाच्या यज्ञ केल्यानंतर मिळणाऱ्या, प्राप्त होणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य या स्तोत्राच्या पठणाचं आहे.
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः रामं दुर्वा सगळ्यांना माहिती आहे. गणपतीला ज्या दुर्वा वाहतो त्या दुर्वांच्या पानाप्रमाणे अशा त्या काळपट असतो बघा दुर्वांचा रंग, म्हणून श्यामवर्णाचं म्हटलेले. रामम दुर्वा दलश्यामम पद्माक्षम. पद्माक्ष म्हणजे पद्माक्ष माहितीये, कमळाप्रमाणे अक्ष असलेले, नेत्र असलेले. पीतम वासवसानम, पितांबर धारण करणारे भगवंत स्तुवंती, अशा रामाची दिव्य अशा नावांनी जे मनुष्य कोणी असू दे, जे स्तुती करतात ना, स्तुवंती नामभिर दिव्यै न ते संसारिणो नरहा, ते जन्म मरणाच्या संसारातून सुटतात, त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधी विप्रप्रियं धार्मिकं. कशेत? रामम लक्ष्मण पूर्वज, लक्ष्मणाचे पूर्वज असं म्हणायचं काय कारण हो? कारण ते लक्ष्मणाच्या आधी जन्माला आले, म्हणून लक्ष्मणाचे ज्येष्ठ भ्राता असलेले. पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम. कसे आहेत ते? रघुकुल श्रेष्ठ आहेत, सीतेचे पती आहेत, अत्यंत सुंदर आहेत. काकुत्स्थम करुणार्णवम गुणनिधी, कुकुत्स कुलोत्पन्न आहेत आणि करुणार्णव आहेत, अतिशय दयासागर आहे, अतिशय मायाळू आहे. भक्ताने हाक दिली तर भक्ताला अभय देणारे भगवंत आहेत. आणि करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धार्मिकम. कसे आहेत ते? की ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असे जे धार्मिक आहेत. राजेंद्र सत्यप्रतिज्ञ दशरथ पुत्र, बघा, राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनय, की जे दशरथ पुत्र आहेत. श्यामलम शांतमूर्ती, सावळ्या वर्णाचे आहेत, शांत मूर्ती आहे आणि सगळ्यांना आनंद देणारे आहे. वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम. जसं बघा, प्रत्येकाच्या म्हणजे जेंट्स असू दे की लेडीज असू दे, पण तिलक हा चेहऱ्याला शोभा देणारा आहे, तसे रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारे असे कसे ते? राघवम रावणारीम, रावणाचे अरी म्हणजे शत्रू, रावणाचे जे शत्रू असे राघव श्रीराम, त्यांना मी वंदन करतो. त्यांना आम्ही वंदन करतो. पुढे जाऊया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. काय म्हणायचंय? राम म्हणा, रामचंद्र म्हणा की रामभद्र म्हणा, की वेधस रघुनाथ, नाथ असणं म्हणतो आपण, स्वामी म्हणतो. म्हणजे काय? की जे संपूर्ण विश्वाचे चालक आहेत, मालक आहेत, पालक आहेत. सीतेचे नाथ तर आहेतच, पण या संपूर्ण विश्वाचेही नाथ असलेले रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. त्या सीतापतीला आमचा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम. कसे आहे ते? रघुनंदन आहे. रघुकुळात जन्माला आले म्हणून रघुकुल नंदन श्रीराम, त्यांना माझा नमस्कार असो. त्यांना आमचा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. भरताग्रज, भरताच्या ज्येष्ठ बंधू असलेले श्रीराम, त्यांना माझा नमस्कार असो, आमचा नमस्कार असो. श्रीराम राम रणकर्कश राम राम. बघा की आता सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, आणि त्या संदर्भात कितीतरी जणांनी सांगितलंय, फक्त एवढाच जप करा, श्रीराम राम रणकर्कश राम राम, की
भगवंत हे दयाळू आहेत, मायाळू आहेत. वत्सरो वत्सलो वत्सी, इतके प्रेमळ आहेत भगवंत की तुम्ही फक्त करुणेने हाक दिली की ते तत्क्षणी पोहोचणार असे आहेत. पण ते रणांगणामध्ये मात्र कठोरपणा करणाऱ्याला शासन करणारे आहेत. त्यामुळे श्रीराम राम रण कर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. आम्ही तुला शरण आलेलो आहे, तू आमचा रक्षण करता हो. भगवंता तू आमचा रक्षण करता हो. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. कसं आहे, मी श्रीरामचंद्रांच्या चरणाचं मनाने स्मरण करतो. आम्ही सर्व, आपण आता रोज 9 ते 10 11 होतात, आपण सगळेजण करतो. मनापासून सगळेजण त्यांच्या चरणाचं मनाने स्मरण करतो. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी. श्रीरामचंद्रांच्या चरणांचं वाणीने स्तवन करतो. आपण त्यांचं स्तवन करतो, रामरक्षा म्हणतो, म्हणजे त्यांचं स्तवनच करतो. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. त्यांच्या चरणांना, रामचंद्रांच्या चरणांना मस्तकाने नमन करतो. म्हणजे आपण सर्व भगवंताला शरण जाऊन मस्तकाने नमन करतो. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्रांच्या चरणी आपण सर्वजण शरण आलो आहे आणि त्यांना नमन करतोय. माता रामो मत्पिता रामचंद्र. किती सुंदर आहे बघा, की माझी माता ही राम आहे आणि माझा पिताही रामचंद्रच आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो, माझा स्वामी सुद्धा रामचंद्रच आहे, मत सखा रामचंद्र, आणि माझा मित्र सुद्धा रामचंद्रच आहे. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्य जाने नैव जाने न जाने. कसं आहे की माझा तू माता आहे, पिता आहे, माझं सर्वस्व तू आहेस. हे दयाळू रामचंद्रा, तू माझं सर्वस्व आहे, दुसऱ्या कुणालाही मी जाणत नाही. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर, नान्य जाने न अन्य. मी दुसऱ्या कुणालाही जाणत नाही, मुळीच जाणत नाही, व जाणे, मुळीच जाणत नाही, न जाणे, अगदी जाणत नाही. खरंच तूच आमचा सर्वस्व आहेस. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजः. त्याच्या उजव्या बाजूला, दक्षिणे म्हणजे उजवी बाजू, उजव्या बाजूला लक्ष्मणो यस्य, की ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. वामे, वाम म्हणजे डावी बाजू, आणि डाव्या बाजूला जनकात्मजा, जनकतनया सीतामाई आहे, हो की नाही. पुरतो मारुतिर्यस्य, आणि ज्याच्या पुढे मारुती उभा आहे. तं वंदे रघुनंदनम, त्या रघुनंदनाला आम्ही सर्व वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं, कसे आहेत, लोकांना, सगळ्यांना आनंद देणारे, सगळ्यांना सुख देणारे आहेत. आणि रणरंगधीरम, कसे आहेत ते, रणांगणामध्ये धैर्याने शत्रूशी 2 हात करणारे आहेत. पळून जाणारे, पळपुटे नाही, शत्रूचा संहार करणारे, रणांगणात धैर्य धरणारे. राजीव नेत्र, कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेले, रघुवंशनाथम, रघुवंशाचे अधिपती असलेले. कारुण्य रूपम, कसे आहेत ते, दयेची मूर्ती आहेत भगवंत, म्हणजे करुणाकरंत, करुणासागर असे श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्र शरणं प्रपदे, अशा रामरायांना आम्ही शरण आलो आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं,
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता बघा इथे मनोजवम. आता हा जो श्लोक आहे ना, हा कोणाची स्तुती आहे बरं? मारुती रायांची स्तुती आहे ही. मनोजवम कसं आहे? मन असं म्हणतात ना की सगळ्यात वेगवान मन आहे. एक क्षण घरात येणारी व्यक्ती 7ला येते सांगितलं असेल आणि त्या व्यक्तीला यायला 6:15 झाले, मुलगा असू दे नवरा असू दे, 6:15 झाले की घालमेल आत बाहेर अजून का नसतील आले, काय झालं असेल काय झालं असेल. कधीही मन चांगलं चिंतत नाही. मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात, ओके नाही? तर असे मनाप्रमाणे मन हे सगळ्यात वेगवान आहे आणि मनाप्रमाणे वेगवान असलेले हनुमंत मनोजवम मारुततुल्य वेगम. वाऱ्याप्रमाणे, मारुत म्हणजे वारा, मारुततुल्य वेगम की वाऱ्याप्रमाणे वेगवान असलेले जितेंद्रियम की ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, आपली इंद्रिय आपल्या स्वाधीन केलेली आहेत. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ. बुद्धिमंत जे लोक असतात त्यांच्यामध्ये ही जे श्रेष्ठ आहेत तसे वातात्मजम वानरयूथ मुख्यम. आता वानरयूथ म्हणजे वानर समुदायांचे जे मुख्य आहे, वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंत, म्हणून वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. किती विशेषणं आहेत बघा त्यांची. आणि अशा वानर समुदायांच्या मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला आम्ही सर्व शरण आलो आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम. आता इथे हे वाल्मिकी ऋषींना वंदन आहे. जसं वरच्या श्लोकामध्ये मारुतीची स्तुती आहे, तिथे इथे वाल्मिकींचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती वाल्याचा वाल्मिकी कसा झाला. राम 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 म्हणता म्हणता राम 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 आलं आणि वाल्मिकी ऋषी झाले. तर असे पूजंतम राम रामेती कवितेच्या फांदीवर बसून राम रामेती मधुरम मधुराक्षरम, राम राम अशी गोड गोड अक्षरांचे गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला आम्ही वंदन करतो. आम्ही सर्व वाल्मिकी ऋषींना, जणू ती गान कोकिळाच आहे, कारण राम राम म्हणणारे म्हणून त्यांना आम्ही सर्व वंदन करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदा म्हणजे काय? की संकट, आपत्ती. आणि आपदाम अपहर्तार त्या आपत्तीचा नाश करणारे, आणि दातारम सर्व संपदा सर्व प्रकारची संपत्ती देणारे. आता संपत्ती म्हटलं की भगवंताकडनं फक्त सोनं महाग झालंय, सोनं चांदी हिरे जड जवाहीर नाही, तर तिथे वेद आहेत, शास्त्र आहे, पुराण आहे, सगळ्या प्रकारचं धन जिथे अतोनात आहे असे. म्हणून सर्व संपदा सगळ्या प्रकारची संपत्ती देणारे आणि लोकाभिरामम श्रीराम कसे आहेत? सगळ्यांना आनंद देणारे आहेत असे. आणि भूयो भूयो नमाम्यहम. भूयो भूयो म्हणजे पुन्हा पुन्हा अशा श्रीरामांना आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. राम राम अशी राम नामाची गर्जना ही संसाराची बीज जी आहे. भर्जनं भवबीजाना ही भर्जन करणारी म्हणजे काय? की नष्ट करणारी, भाजून टाकणारी. आणि तर्जनम यमदूताना, मग आता कसं आहे? सुखसंपत्तीचं अर्जन करणारी. सुखसंपत्ती म्हणजे सगळ्या प्रकारची, सांगितले मी की सगळ्या प्रकारची सुखसंपत्तीची प्राप्ती करणारी. आणि यमदूतानाम राम रामे तर्जनम यमदूत, आणि
यमाच्या दूतांना तर्जन करणारी. तर्जन करणारी म्हणजे काय? की भयभीत करणारी. यमाचे दूत सुद्धा घाबरतील अशी आहे ही रामनामाची गर्जना अशी आहे. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामो राजमणी. कसं आहे? राम नेहमी विजयी, कायम जे विजयी आहेत ते रामराय आहेत आणि सदा विजयी आहे. रामम रमेशम भजे. आणि मी त्या रामाला भजतो म्हणजे सीतापती रामाला. सीतापती रामाला आम्ही सर्व भजतो. आणि रामेणाभिहता निशाचरचमू. रामाने काय केलं की राक्षसांची सेना मारली आणि राक्षसांच्या सेनेला मारणाऱ्या त्या रामाला रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. त्या रामाला आमचा नमस्कार असो. रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहम्. कसे आहे की मला रामाहून दुसरं कुणीही श्रेष्ठ रामानास्ति परायणं परतरं, मला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कुणीही वाटत नाही. रामस्य दास्योऽस्म्यहम्, मी रामाचा दास आहे. अहम दास्योऽस्म्यहम् रामे चित्तलया, म्हणजे माझ्या चित्ताची लय ही नेहमी रामाच्या ठिकाणी राहो. आणि सदा भवतु मे भो राम मामुद्धर. हे रामा तू माझा उद्धार कर. हे रामा तू आमचा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. बघा शिव पार्वतीला सांगतात आहे की हे सुवदने, अगं राम 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 अशा नामोच्चाराने राम रामेति रमे रामे मनोरमे अशा मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामांच्या ठिकाणी रममाण होतो. आणि श्रीरामांचं नाव सहस्रनाम तत्तुल्य. बघा की श्रीरामांचं हे जे नाव आहे हे विष्णूंच्या सहस्रनामाशी बरोबरी करणार आहे. आपण जे विष्णू सहस्रनाम, सहस्र म्हणजे हजार, तर अशा हजार नामांचं विष्णू सहस्रनाम जे आहे त्याची बरोबरी करणार हे स्तोत्र आहे. इति श्री बुध कौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. याप्रमाणे बुध कौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र समाप्त झालं आहे. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. श्री सीता आणि रामचंद्रांच्या चरणी आम्ही हे अर्पण करतो. श्रीराम श्रीराम श्रीराम. तारिणी